नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 2 जवान शहीद. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला दूर केल्याशिवाय विकास होऊ शकणार नाही, पंतप्रधानांची टीका. तामिळनाडूमधला सत्ता संघर्ष आणखी तीव्र. मोठ्या प्रमाणावर विकास निधी देऊनही नांदेडमध्ये विकास दिसत नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप. दृष्टिबाधितांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचं भारतासमोर 198 धावांचं आव्हान, भारताची दमदार सुरुवात. आणि हैदराबाद इथे सुरू असलेल्या भारत बांगलादेश क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत, आर अश्विनचा विक्रम. नमस्कार. बातम्या विस्ताराने. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्याचवेळी लष्कराचे 2 जवानही शहीद झाले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराने कुलगाममधल्या फ्रीझन या भागाला वेढा दिला. त्यानंतर झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले तर 3 दहशतवादी गंभीररित्या जखमी झाले असून ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांचा शोध सुरू आहे. मृत दहशतवाद्यांपासून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड या 3 नव्या राज्यांची निर्मिती केली. भाजपची सत्ता असल्यामुळे छत्तीसगडचा वेगाने विकास होत असताना उत्तराखंड मात्र मागे राहिला आहे. त्यामुळे उत्तराखंडचं भाग्य बदलण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसला पराभूत करून भाजपला निवडून देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज उत्तराखंडमधल्या श्रीनगर इथल्या प्रचार सभेला संबोधित करत होते. क्या कारण है कि मेरा उत्तराखंड पीछे रह गया? क्या कारण है भाइयों? उत्तराखंड बर्बाद हुआ, उसका कारण क्या है? जरा पूरी ताकत से बताइए, कौन कारण है? कौन कारण है? कौन कारण है? जब तक उसको नहीं हटाओगे, क्या उत्तराखंड का भला होगा क्या? भला होगा क्या? भला होगा क्या? या निवडणुका उत्तराखंडचं भाग्य बदलण्यासाठी आहेत. असा बदल घडल्यावर भाजपा सरकार राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देईल असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यात विविध ठिकाणी विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा आज होत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काल पहिल्या टप्प्यात 64% मतदान झालं. तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेचा राजकीय पेचप्रसंग आणखी तीव्र होत चालला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यासाठी राज्यपाल चे विद्यासागर राव विलंब करत असल्याचं कारण सांगत मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आणि अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला आज निषेध व्यक्त करणार आहेत. त्याचवेळी काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या तंबूत आणखी काही आमदार तसंच 4 खासदार दाखल झाल्याने त्यांची बाजू मजबूत झाली आहे. पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी राज्यपाल जाणीवपूर्वक विलंब करत आहेत असा आरोप शशिकला यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीनंतर केला. त्यापूर्वी शशिकला यांनी राज्यपालांना पत्र लिहून समर्थक आमदारांसोबत भेट देण्याची विनंती केली. दरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांसह काही आमदार मुख्यमंत्र्यांना सामील झाले आहेत. तामिळनाडूच्या 235 संख्यांच्या विधानसभेत अण्णा द्रमुकचे 135 आमदार असून पनीरसेल्वम यांच्याकडे त्यांच्यासह 7 आमदार आहेत. पतपुरवठा करणाऱ्या बनावट कंपन्या नेस्तनाबूत करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय हा भ्रष्टाचार विरोधी लढाईचा एक भाग असल्याचं CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाचे प्रमुख सुशील चंद्रा यांनी म्हटलं आहे. DD न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. अशा प्रकारच्या कंपन्यांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने राबवलेल्या शोध मोहिमांमधून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारने कारवाईही सुरू केली असल्याचं चंद्रा यांनी सांगितलं. कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती त्यांनी दिली. ही संपूर्ण मुलाखत DD न्यूज वाहिनीवर आज रात्री 8:30 वाजता पाहता येईल.
विमुद्रीकरणादरम्यान बँकांमध्ये जमा झालेल्या रोख रकमेवरील विचारणांवर उत्तर देण्याची मर्यादा प्राप्तिकर विभागात 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिली आहे. विमुद्रीकरणाच्या कालावधीत 31 डिसेंबरपर्यंत 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिकची रोख रक्कम जमा होणाऱ्या संशयित व्यवहार झालेल्या 18 लाख खातेदारांना प्राप्तिकर विभागाने पहिल्या टप्प्यात SMS आणि ईमेल पाठवून विचारणा केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील 2 वर्षात नांदेड जिल्हा परिषदेला 1200 कोटी रुपयांचा विकास निधी दिला. मात्र विकास कुठेही दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या चाव्या भाजपच्या हाती देण्याचं आवाहन नांदेड जिल्ह्यातल्या नरसी इथे भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गेल्या अनेक वर्षांपासून लेंडी प्रकल्प रखडला. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्यासाठी काही केलं नाही. मात्र या आपल्या सरकारने आंध्र प्रदेश सोबत बोलणी करून हा प्रकल्प मार्गी लावला असं ते म्हणाले. या सरकारने गरिबांच्या स्वतःच्या घरासाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आणली आहे. येत्या 2 वर्षात 2,40,000 घरांची निर्मिती करणार आहोत. मात्र काँग्रेसने मागील 10 वर्षात किती लोकांना घरं दिली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून एकट्या नांदेड जिल्ह्यात 24,000 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आणली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ठाणे महानगरपालिकेत भाजपच्या हाती सत्ता आली तर दिव्याचं डम्पिंग ग्राउंड वर्षभरात बंद करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिवा इथल्या प्रचार सभेत दिलं. MMRDAच्या माध्यमातून दिवागाव दत्तक घेऊन विकास करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला पोचला असून प्रमुख नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात प्रचार सभा घेतली. नियोजनाअभावी बकाल झालेली शहरं सुधारणं याला भाजपचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी या प्रचार सभेत सांगितलं. ठाण्यात आजवर सत्ताधाऱ्यांनी कंत्राटं आणि टेंडरमध्येच रस दाखवला असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. सांडपाणी आणि घनकचरा हे शाप न समजता त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारून या समस्या सोडवण्याचं काम सुरू केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हातात सत्ता दिली तर येत्या 5 वर्षात ठाण्याचा कायापालट करू अशी ग्वाही त्यांनी ठाणेकरांना दिली. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रभावी कार्यक्रम राबवत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथे झालेल्या प्रचार सभेत सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या तेलगाव इथेही मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली. 2018 पर्यंत बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला घर देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आघाडी सरकारने गेल्या 15 वर्षात जेवढी शौचालय बांधली तितकी शौचालय भाजप सरकारने अवघ्या 2 वर्षात बांधली असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेच्या वादावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. राज्यात यापुढे शिवसेना एकटीच वाटचाल करेल, सर्व निवडणुका एकटीच लढवून जिंकेलही असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेसाठी वडाळ्यात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही अशी शपथ घ्या असं आव्हान त्यांनी यावेळी भाजपला दिलं. मुंबई महानगरपालिका शाळांचा दर्जा कोणत्याही शाळांपेक्षा कमी नाही आणि पुढच्या 5 वर्षात तो आणखी उंचावणार, तसंच वडाळा विभागातल्या झोपडपट्टीतल्या गोरगरिबांना घरं मिळवून देणार असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. भाजप सरकार हे संवेदनाशून्य सरकार असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं यासाठी काँग्रेसने मोर्चे काढले. मात्र भाजपा शिवसेना सरकारला त्याबाबत काहीही देणं घेणं नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपचं सरकार दिशाहीन असल्याचंही त्यांनी सांगितलं. चव्हाण यांची काल नागपुरातल्या हसनबाग इथे प्रचार सभा झाली.
नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पूर्व नागपुरातल्या काँग्रेस, लोकमंच आणि आरपीआय गवई गटातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती। शिवसेना आणि भाजपामध्ये तू-तू-मैं-मैं सुरू आहे। जर तुम्ही सरकार चालवू शकत नाही तर खुर्ची सोडा आणि काँग्रेसला काम करू द्या, असा टोला त्यांनी लगावला। या सभेला माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नदीम खान उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तत्वांचा पक्ष आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। उस्मानाबाद तालुक्यात पाडोळी इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या। शेतकऱ्याला उत्पन्नाच्या 50% जास्त दर देऊ, 7/12 कोरा करू, पिकांना हमीभाव देऊ असं म्हणणाऱ्या सरकारने यापैकी अद्याप काहीही केलं नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली। सेना भाजपनं एकमेकांची उणीधुणी काढावीत, त्याला आमचा विरोध नाही, मात्र त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचं उत्तर द्यावं, असंही त्या म्हणाल्या। यावेळी आमदार राणा जगजित सिंग पाटील उपस्थित होते। सरकारने विमुद्रीकरणाचा निर्णय घेऊन ग्रामीण भागातल्या सामान्य माणसालाच कॅशलेस केलं आहे, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला। परभणी जिल्ह्यातल्या ताडकाळास इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। केंद्र आणि राज्य सरकारमुळे शेतकरी आणि गोरगरीब जनता यांची परिस्थिती विदारक आहे, असं सांगत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली। सत्ताधाऱ्यांना वेळीच आवर घालणं आवश्यक आहे, अन्यथा हे सरकार जगणं मुश्किल करेल, असं मुंडे यांनी या प्रचार सभेत सांगितलं। आत्ताची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नसून ती उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, त्यामुळे शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेणार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते नितेश राणे यांनी केली। सांगली जिल्ह्यातल्या वळसंग इथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी उद्योजक सतीश चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन कदम उपस्थित होते। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस रात्री चर्चा करतात आणि दिवसा परस्परांवर टीका करतात। भांडण करण्याचं नाटक करून ते जनतेला फसवत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतले शिवसेनेचे उमेदवार आशिष चेंबूरकर, समाधान सरवणकर, विशाखा राऊत, हेमांगी वरळीकर यांच्या प्रचाराकरता काल शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची वरळी कोळीवाडा ते शेवडी दरम्यान रोड शो आयोजित करण्यात आला होता। यात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, सुनील शिंदे सहभागी झाले होते। केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्यांना झालेला त्रास, युवक बेरोजगारी, वाढलेली महागाई अशा मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केलं। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज बाईक रॅली काढली। सांताक्रूज पश्चिम इथल्या बस डेपोपासून सुरू झालेली ही रॅली अंधेरी, आंबोली, जोगेश्वरी मार्गे गोरेगावपर्यंत काढण्यात आली। यात 200हून अधिक गाड्या सहभागी झाल्या होत्या। पुणे महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात उद्यापासून मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांच्या सभांबरोबरच स्वच्छ भारत अभियानाचे कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुण्याच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांच्याही सभा होणार आहेत। भाजपच्या प्रचारासाठी वासुदेव पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणून मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। मुंबई पाठोपाठ शिवसेनेने पुण्यातही भाजपा विरोध हीच महापालिकेच्या निवडणुकीसाठीची रणनीती ठरवली आहे।
पुण्यात काल शिवसेनेतर्फे एक प्रचार पुस्तिका प्रकाशित करण्यात आली। या पुस्तिकेत व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्यात आली आहे। त्याबद्दल पुणे शिवसेना शहर प्रमुख विनायक निंभण यांनी माहिती दिली। या पुस्तिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एकही टीका नसून उलट नोटाबंदी संदर्भात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग तसंच पी चिदंबरम यांची मतं छापण्यात आली आहेत। मुंबईत काल मराठा उद्योजक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत अनेक उद्योजक सहभागी झाले होते। मुंबई, पुणे आणि नाशिक ही शहरं वगळता राज्यात इतर ठिकाणी औद्योगिकीकरणाला फारसा वाव मिळालेला नाही। तसंच राज्याचं सकल अंतर्गत उत्पादन इतर भागाच्या तुलनेत या 3 शहरांपेक्षा जास्त राहील असा सूर या परिषदेत उमटला। व्यापार वृद्धीसाठी गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय व्यापार, अत्याधुनिक तंत्रज्ञान, तरुण उद्योजकांना प्रोत्साहनाची गरज तसंच कृषी आधारित आणि ग्रामीण उद्योग यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली। राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचं उद्घाटन काल नागपुरात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते झालं। यावेळी वस्त्रोद्योग संचालक संजय मीना, विणकर सेवा केंद्राचे सहाय्यक संचालक सुरेश खंडारे उपस्थित होते। प्रदर्शनामध्ये रेशमापासून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या। हातमाग ही कला जिवंत राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ रसद उद्योगाला प्राप्त करून देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केलं। यावेळी विणकरांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। संस्कार भारतीतर्फे भरतमुनी जयंती निमित्ताने काल नाशिकमधल्या कवी कालिदास नाट्यगृहात श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित संभवामी युगे युगे ही नृत्य नाटिका सादर करण्यात आली। या नृत्य नाटिकेचे पश्चिम महाराष्ट्रात 10 तर संपूर्ण राज्यात 40 प्रयोग होणार आहेत। देशभरातही या वर्षात 400 केंद्रांवर प्रयोग करण्यात येणार आहेत अशी माहिती संस्कार भारतीचे प्रदीप केतकर यांनी दिली। संस्कार भारतीतर्फे काल देशभरात 700 केंद्रांवर सूत्रधार योगेश्वर या महानाट्याचं सादरीकरण करण्यात आलं। मुंबईतही दादर इथे स्वामीनारायण मंदिरात झालेल्या प्रयोगाला अभिनय क्षेत्रातले मान्यवर आणि नवोदित कलाकार उपस्थित होते। तसेच राज्याची, राज्य सुखाची सुद्धा नाही। अरे आम्हाला राज्य मिळवून काय करायचंय? जगाला शांततेची गरज असून सर्व धर्म समभाव अंगी बाळगावा असं आवाहन मुंबईत अहमदिया मुस्लिम जमातीच्या शांतता परिसंवादात करण्यात आलं। धर्मगुरू हजरत मिजी मसरूर अहमद यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। इस्लामने सदैव शांततेची शिकवण दिल्याचं ते म्हणाले। सर्वांसाठी प्रेम, कुणाप्रती द्वेष नाही या बोधवाक्याप्रमाणे वागण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। दुसऱ्यामध्ये फरक घडवून आणण्यापेक्षा स्वतःत बदल घडवून आणा असं माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणाले। उत्तर कोरियाने आज सकाळी क्षेपणास्त्र चाचणी घेतली। अमेरिकेत नव्याने स्थापन झालेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्र चाचणी घेतली असल्याचं दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे।
उत्तर कोरियाच्या बंगयोन या हवाई तळावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं आणि पूर्वेला जपानच्या समुद्रात 500 किलोमीटर अंतरावर ते समुद्रात कोसळलं. हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असल्याचा दक्षिण कोरियाच्या लष्कराचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही उत्तर कोरियाने याच हवाई तळावरून 2दा क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे आज रन फॉर पीस हे घोषवाक्य घेऊन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 21 किलोमीटर मॅरेथॉनच्या पुरुष गटात रणजित पटेलने प्रथम क्रमांक पटकावला, तर 21 किलोमीटर मॅरेथॉनच्या महिला विभागात संजीवनी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 36 ते 45 या महिला वयोगटात शोभा देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नाशिकची सावरपाडा एक्सप्रेस आणि ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत ही यावेळी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. विविध वयोगटात झालेल्या या स्पर्धेची सुरुवात अनंत कान्हेरे मैदानापासून सकाळी 6:30 वाजता झाली. 1500 पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. नाशिकचे पोलीस आयुक्त CP सिंघव यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या हिरानंदानी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आज पुरुष गटात 21 किलोमीटरचं अंतर 1 तास 8 मिनिटं आणि 22 सेकंदात पार करत बुगाता शिनू याने पहिला क्रमांक पटकावला, तर महिला गटात साई गीता नाईकने हे अंतर 1 तास 19 मिनिटं 24 सेकंदात पार करून पहिला क्रमांक पटकावला. पुरुष गटात AB बलियप्पा यांनी दुसरा, तर दीपक कुंभार यांनी तिसरा क्रमांक पटकावला असून महिला गटात किरण सहदेवने दुसरा, तर मोनिका राऊतने तिसरा क्रमांक पटकावला. एकूण 6 गटात झालेल्या या स्पर्धेत 11,000 स्पर्धक सहभागी झाले होते. बंगळुरू इथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दृष्टीबाधित T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 198 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. जयप्रकाशने आपलं अर्धशतक झळकवलं आहे. त्याला अजय रेड्डींनी चांगली साथ दिली. मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला अजय रेड्डी 43 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 1 बाद 161 धावा झाल्या होत्या. हैदराबाद क्रिकेट कसोटीत आज 4थ्या दिवशी भारताने बांगलादेशासमोर विजयासाठी 450 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 300 धावांची आघाडी घेत आपला दुसरा डाव 159 धावांवर घोषित केला. तत्पूर्वी बांगलादेशाचा डाव 388 धावात आटपला. मात्र भारताने बांगलादेशाला फॉलो ऑन न देता दुसऱ्या डावाला सुरुवात केली. चेतेश्वर पुजाराने आपलं अर्धशतक झळकावत धावसंख्येत भर घातली. मात्र सलामीचे फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार विराट कोहलीही 38 धावांवर बाद झाला. तत्पूर्वी बांगलादेशाकडून मुशफिकर रहीमने सर्वाधिक 127 धावा केल्या, तर त्याला शकीब अल हसन याने 82, तर मेहंदी हसन मिराज याने 51 धावाकडून चांगली साथ दिली. हवामान. कोकणात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसने कमी राहिलं. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान 1.5 ते 3 अंश सेल्सिअसने अधिक राहिलं. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानही सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसने अधिक राहिलं. विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. आजही विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 2 जवान शहीद. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला दूर केल्याशिवाय विकास होऊ शकणार नाही, पंतप्रधानांची टीका. तामिळनाडूमधला सत्ता संघर्ष आणखी तीव्र. लोकप्रतिनिधींची पसंती मिळवण्यासाठी शशिकला आणि पनीरसेल्वम गटात रस्सीखेच. मोठ्या प्रमाणावर विकासनिधी देऊनही नांदेडमध्ये विकास दिसत नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप.
दृष्टीबाधितांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचं भारतासमोर 198 धावांचं आव्हान, भारताची दमदार सुरुवात। आणि हैदराबाद इथे सुरू असलेल्या भारत बांगलादेश क्रिकेट कसोटीत भारताचा दुसरा डाव घोषित, बांगलादेशासमोर 450 धावांचं आव्हान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर।